नमस्कार सर. नमस्कार. आता हा आपला जो शाळा आहे हा किती तारखेला तुम्ही पेरलाय? ऑक्टोबरमध्ये बघा. ऑक्टोबरमध्ये सोयाबीन काढून. हां, ऑक्टोबरमध्ये जी पेरणी केलेली आहे त्या पेरणी केली त्यावेळी त्याला कुठली लागवड वगैरे टाकली आहे का, काय केलं काय? नाही. कोणतीही प्रक्रिया केलेली नाही, फक्त शाळू पेरून घेतला. हां. उगवण झाल्यानंतर ना त्याला आपल्या जेव्ही हॅपी लाईफचे NPK आणि ह्युमिक ही पहिली आळवणी दिली. होय. ती आळवणी दिल्यानंतर किती दिवसानं परत फवारणी दिली NPKची? एक पाणी देऊन 1 महिन्यानं. 1 महिन्यानं बरोबर तुम्ही दिला फवारणी दिली. आज जो शाळू आहे, आज तारीख आहे 2 फेब्रुवारी 2024. म्हणजे ऑक्टोबर नंतर आज हा शाळूची उंची जरी बघितली तर तुम्ही आता हात जरी वर केला तरी मला वाटतं भरपूर त्याची उंची आहे. दुसरी गोष्ट जरा कणसांचं जवळ घ्या. कणसांचे दाण्यांची जी भरलेली साईज आहे ती अतिउत्तम, 1 नंबर कणीस भरलेला आहे. ह्याच्यावर बाकीची इतर कुठली फवारणी घ्यायला लागली का तुम्हाला? नाही, कुठलं पण घ्यायला नाही साहेब. पानांची साईज पण बघितलं तर एकसारखी आहे. कीटकनाशक वगैरे काय वापरण्यात घेतलं यात तुम्ही? नाही. कुठलं आपलंही नाही? तुमचं एक होतं ते दिलं की टार्गेट नावाचं आपलं कीटकनाशक जे आहे आळीवर्गीय कीटकनाशक ते ह्यात आपण फवारणीत तुम्ही वापरलेलं आहे. म्हणजे NPK ह्युमिकची आळवणी घेतली, NPKचीच फवारणी घेतली आणि टार्गेट ह्या कीटकनाशकची तुम्ही फक्त फवारणी घेतली. याच्या व्यतिरिक्त काही घेतलेलं नाही. सर्रास बघितलं तर दाण्यांची जी साईज आहे किंवा भरण्याची जी कणसं आहेत ही 1 नंबर भरलेला आहे. शाळू साहेब, तुम्ही ऑर्गॅनिक पद्धतीने शेती करताय आणि पूर्ण ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरून हा प्लॉट एवढ्या चांगल्या पद्धतीनं आणलाय, ह्याबद्दल कंपनी आपली धन्यवाद मानते. धन्यवाद. थँक्यू.